आज जो निर्णय घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याचा परिणाम प्रविष्ट सध्या न्यायालयात चालू आहे प्रकरण त्यावरती होणार? मला नाही वाटत, कारण ज्या वेळेला हा विषय आला होता तेव्हा आमच्या वकिलांनी सांगितलं होतं न्यायमूर्तीला की ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाकडे ही केस देऊ नका, कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे वकील हे तिकडे कोर्टामध्ये पडतोय कधी आणि आम्ही झेलतोय कधी अशा एका भावनेने उभे होते, तेव्हाच आमच्या डोक्यात आलं होतं की हे गडबड करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या आधी ही गडबड केलीच. परंतु शेवटी न्याय संस्था ही स्वतंत्र आहे आणि आमचा न्यायमूर्तींच्या न्यायालयावरती नितांत विश्वास आहे. संपूर्ण आता आज त्यांनी निकाल म्हणजे आज त्यांनी सांगितले की 21 तारखेपासून सुनावणी सुरू होईल. आज जे न्यायमूर्ती बसले त्यांच्यासमोर ही केस चालणार आहे. प्रत्येक कंगोरा तपासून घेऊन लोकशाहीसाठी म्हणून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून या केसकडे केवळ देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. कारण या देशामध्ये शेवटी काय चाललंय हे परदेशातनं सुद्धा बघतायत. जर का माध्यमांच्या कार्यालयावरती धाडी टाकल्या जात असतील आणि पक्ष असे संपवले जात असतील तर या देशामध्ये यावं की नाही हे परकीय गुंतवणूकदार सुद्धा आता बघत असतील आणि परदेशात राहणारे भारतीयांची सुद्धा याच्यावरती भवितव्य ठरणार आहे. आता हा महत्वाचा मुद्दा तुम्ही आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा माझ्याकडे सुटला होता, तुम्हाला मी खास आभार मानतो. कारण हे गेले काही दिवस यांनी जे काही निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं ते थोतांड एवढं भयानक आहे की आमच्याकडे त्यांच्याकडनं लेखी मागणी काय आहे, तुम्ही आम्हाला तुमच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांची सुद्धा अर्ज द्या. ते अर्ज आम्ही लाखांमध्ये दिलेले आहे. मग हा खटाटोप कशाला सांगितलं आम्हाला? जर तुम्ही मागितलं होतं ते आम्ही दिलं, त्यांनी जे मागितलं ते त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दिलं. मग हेच जर शेण खायचं होतं तर त्या आधीच खायचं होतं ना शेण. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खाल्लेलं आहे ते त्याने शेणच खायचं होतं, तर आम्हाला हा खटाटोप करायला का लावला? तो राजकीय प्रश्न मुळात आता तुमच्या जी निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आहे की बाळासाहेबांचे विचार माझेच होते, आमचेच होते, मूळ शिवसेना आम्हाला मिळाली. दुसरीकडे भाजपचे नेते स्पष्ट म्हणतात की तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला, काँग्रेसची सलगती. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केलं? हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केलं असं त्यांना म्हणायचंय. मी काँग्रेस बरोबर जर का भारतीय जनता पक्षाने माझ्या पाठीत वार केल्यानंतर, शिवसेनेच्या पाठीत वार केल्यानंतर आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायला लागलं म्हणून आम्ही जर का हिंदुत्वाचा त्याग केला असेल तर मोहन भागवत मशिदीत गेले ते हिंदुत्व त्यांनी सोडलं नाही का? काल परवाकडे नरेंद्र मोदी येऊन चपाती लाटून गेले ते त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही का? म्हणजे त्यांनी काही केलं तरी त्यांनी ते हिंदुत्व, म्हणजे उद्या त्यांनी नमाज पडला तरी आम्ही त्यांना हिंदू मानायचं. बाळासाहेब ठाकरेंचा विजय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांना कधी कळलेच नाहीत. कारण बाळासाहेब ठाकरेंनी कधी कोणाचे गुलाम व्हा हा विचार कधीच दिला नव्हता. अन्यायाची लढा, अन्यायाला लाथ मारा आणि ती लाथ मी त्यावेळेला मारली. त्याच्यामुळे आज सुद्धा आम्ही पोटनिवडणूक जिंकलोच ना. का नाही त्यावेळेला निवडणूक लढलात तुम्ही? बाळासाहेबांचे विचार हे पहिले समजून घ्यायला पाहिजेत. दुसऱ्याचा नेता चोरायचा, दुसऱ्याचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं, दुसऱ्याचं चिन्ह चोरायचं आणि जिंकलं की नाही, जिंकू शकत नाही ते तशी. पण त्यांची दयनीय अवस्था मी परत सांगतो की एवढी झाली की त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेना, बाळासाहेब ह्याशिवाय भाजपा निवडणुकीत पुढे जाऊ शकत नाही हे त्यांना कळून चुकले. महाराष्ट्रामध्ये मोदी नाव चालत नाही हे त्यांना कळलेलं आहे. म्हणून त्यांना आता शिवसेना प्रमुखांचा तो एक जमाना होता की त्यावेळेला सभेमध्ये मोदींचे मुखोटे घालून माणसं यायचे. आता ते सुद्धा बाळासाहेबांचे मुखोटे घालून लोकांसमोर फिरवायला लागले. तर शेवटी मुखवटा हे कळतंय. मुखवटा घातला म्हणजे विचार नाही येत. हा जो प्रश्न आहे आपल्यावर, जो आता हा जो निर्णय गेला आपल्या विरुद्ध, ही वेळ आहे की सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन, कारण आज तुमच्यावरही पाळी आली आहे, इतर विरोधकांवरती अशा प्रकारचा असं तुमच्यावरती पण पाळी येऊ शकते. कारण बीबीसीच्या कार्यालयावरती धाडी पडल्या. तुम्ही सुद्धा एकत्र आलं पाहिजे. नाही, विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे, पण विरोधीच का? ज्यांना ज्यांना या देशात लोकशाही पाहिजे, आज टिकायला पाहिजे, देशात लोकशाही असायला पाहिजे हे ज्यांना वाटते त्या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि सगळ्या प्रसार माध्यमांनी एकत्र राहायला पाहिजे.
सर एक बार मंदिर में सारी चीजें हे टिकलं पाहिजे. उद्धव साहेब, हे बघा लोकशाही आहे. सर एक बार हिंदी में सारी चीजें क्लियर कर दीजिए. सर राष्ट्रीय विषय है सारे देश से, एक बार हिंदी में क्या बताऊं, पूछो मुझे. सारी चीजें सर, आज फैसला आया है, आज फैसला देख रहे हैं उसे किस तरह से देख रहे हैं, क्योंकि पिछले 6 महीने से ये लड़ाई शुरू थी. आपने शपथ पत्र भी चुनाव आयोग को दी थी, लेकिन आज ये डिसीजन चुनाव आयोग का देखने को मिल रहा है. ये सरासर अन्याय है. मैंने जैसे कहा कि अब अपने देश में तानाशाही की शुरुआत हो गई है. ऐसा ऐलान अपने प्रधानमंत्री कर दे तो ज्यादा अच्छा रहेगा, क्योंकि अब प्रजातंत्र तो देश में रहा नहीं. और जिस तरीके से उन्होंने आज फैसला सुनाया है, इतने दिनों से हमारे पीछे वो पड़े थे, और जिस फॉर्मेट में उन्होंने जो भी मांगा वो एफिडेविट था, फिर हमारे जितने सारे मेंबर्स हैं उनके भी सदस्य पत्र थे लाखों के. इसके बावजूद आज वो अगर कहते हैं कि सिर्फ विधायक और सांसदों के ऊपर पार्टी किसके पास है ये तय उन्होंने किया, तो ये अन्याय है. फिर इतने दिनों तक हमें क्यों ये सब एक्सरसाइज करवाया. पार्टी तो मेरे साथ है, आम जनता तो मेरे साथ है, और इसलिए मैंने कहा कि लगातार मैं चुनौती देते आया कि हिम्मत है तो सामने आ जाओ, मैदान में आ जाओ, चुनाव ले लो. चुनाव लेने की तो अब उनमें हिम्मत नहीं थी, लेकिन अब ऐसे लग रहा है. हालांकि आज अपने महाराष्ट्र में 2 उपचुनाव चल रहे हैं. म्हणजे साधारणतः आपण असं मानतो की आचारसंहिता असताना तिकडे कोणी काय करू नये. अगर वो कानून खुद निवडणूक आयोग ही तोड़ रहा है, जिस राज्य में आचार संहिता जारी है, उसी वक्त उन्होंने फैसला दिया है, तो अब ऐसे लगने लगा कि जिस जल्दबाजी में उन्होंने हमारा धनुष्य बाण और नाम उनको दे दिया है, तो शायद अब आने वाले 2-3 महीने में वो इलेक्शन भी ले लेंगे. साहेब, सर आपने कहा था कि लाल किले से प्रधानमंत्री को ऐलान करना चाहिए. अगर देखो, हम तो कहते कि अब तो वो तो कहते कि पहले कांग्रेस ने भी सरकार गिराई थी, उन्होंने भी, अगर उन्होंने ऐसे किया था तो इसलिए तो अब तो लोगों ने चुन कर लाया ना वहां पर. अगर कांग्रेस ने उस वक्त इमरजेंसी लागू की थी तो आप भी इमरजेंसी लागू करना चाहते हैं. लेकिन उस वक्त इंदिरा जी में इतनी एक हिम्मत थी कि हाँ भाई इमरजेंसी देश में डिक्लेयर कर रही हूँ, उन्होंने डिक्लेयर किया था. ये तो इनमें हिम्मत नहीं है. आपने कहा कि चुनाव आयोग निष्पक्ष नहीं है, ये फैसला सुना है, क्या आप इस फैसले को सर्वोच्च न्यायालय में चुनौती बिल्कुल हम चुनौती देंगे. आपको अभी भी निष्पक्ष लग रहा है? बिल्कुल लग रहा है, और हमारा मानना है कि वो अभी आखिरी एक उम्मीद है. देश की जो कोर्ट है, देश का सर्वोच्च कोर्ट है, वो आखिरी उम्मीद रही है कि ये प्रजातंत्र देश में जिंदा रहे या मर जाए. इलेक्शन कमिश्नर की नियुक्ती को लेकर नए सिस्टम की जरूरत है. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केलाय. सर इलेक्शन कमिश्नर की नियुक्ति को लेकर जिस तरह से न्यायाधीशों की नियुक्ति हुई उस तरह का एक पैनल होना चाहिए. पैनल होना चाहिए, क्योंकि ये तो सरासर दिख रहा है कि उनका गुलाम है. ये इलेक्शन कमिश्नर है और उनके खिलाफ प्रशांत भूषण जी केस भी लड़ रहे हैं. उन्होंने सब वो मुद्दे दिए हैं कि कैसे 24 घंटों में उनकी फाइल हिली, कैसे क्या हुआ. तो जिस तरीके से अब वो न्याय व्यवस्था भी अपने अमल के नीचे लेना चाहते हैं. सर, भाजपा के लोग कह रहे हैं कि ये बाला साहब ठाकरे के विचारों की जीत है कि भाजपा के कौन से लोग, क्योंकि भाजपा के असली लोग जो है, भाजपा के असली लोग है दिखाई नहीं दे रहे. सब बाजारू लोग वहां है और वही ज्यादा भगते हैं. सर आपने पीएम को टारगेट करके एक बात कही. पीएम को टारगेट नहीं मैंने किया, क्योंकि आप तो पीएम हैं, और अगर वो इसमें दखल अंदाजी देते हैं तो ऐसे ये खुलेआम प्रजातंत्र की हत्या नहीं होती. सही फैसले से क्या शिवसैनिकों का मनोबल गिरेगा? पार्टी नहीं, हताश हो जाएगी? बिल्कुल नहीं. शिवसेना तो और जोर से ऊपर आएगी. और अब मैं जो कह रहा हूँ लिख कर रखो, सिर्फ शिवसेना ही नहीं, आम जनता शिवसेना के साथ रहेगी. उद्धव साहेब, आपण सांगितलं की कदाचित महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा इतर लागल्या जातील. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे धनुष्यबाण नाही. या पक्षातले निम्मे आमदार गेलेले आहेत, खासदार गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढे निकाल काय लागतील असं वाटतं? पुढे एक तर आम्ही एक मिनिट, हीच परिस्थिती होती जेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक झाली, तेव्हाही माझ्याकडे धनुष्यबाण नव्हतं. तेव्हा सुद्धा गद्दारी केलेलीच होती. तरी सुद्धा ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणूक जेवढं मतदान झालं होतं त्याच्याहून जास्त मतदान पोटनिवडणुकीत झाले, मशाल चिन्हावरती झाले. आता तर मला असं वाटतं की जेवढ्या नीचपणाने हे खेळतायत, कदाचित उद्या आमची मशाल सुद्धा काढून घेतील. हे फायदा तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. कदाचित उद्या हे केंद्र सरकारचे गुलाम जे तिकडे आयुक्त बसलेले आहेत, हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील.
आणि त्याची आम्ही सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे की मशालीची धग काय असते यानं दाखवलं लागेल. सर सीएम आवास से लेकर जगह जगह पर सेलिब्रेशन हो रहा है. करने दो ना, एक दिन तो चोरों को जश्न मनाने दो. हाँ, सिर्फ उनको इतना ध्यान में रखना चाहिए कि ये चोरी है, अपना खुद का बनाया हुआ कुछ नहीं है. वो बाला साहब को चुराना चाहते हैं, धनुष्यबाण को चुराना चाहते हैं, तो चोरी में क्या मर्दानगी है. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्याच दरम्यान हा निकाल येतो हे सगळं काय तुम्हाला वाटतं म्हणजे अमित शहा आता काय सगळे जर का वरपासून खालपर्यंत मिळालेले असतील आणि सगळ्यांनी जर का हातात हात घालून, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या देशातला जो एक लोकशाही म्हणून विषय आहे तो आपण आपल्या डोळ्यादेखत संपवताना गपचूपपणे पागणार आहोत का, हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेने विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेला जशी त्या वेळेला इंदिरा गांधींना देशाने नाही म्हटलं तरी शिक्षा दिली होती, इंदिरा गांधींचा पराभव केला होता, त्यांना पर्याय कोण हा विचार न करता त्यांना हरवलं होतं. तसाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे की पर्याय कोणी असेल पण हे जुलमी अत्याचारी नको, हा विचार आता देशातल्या प्रत्येकाने केला पाहिजे. सर आपने मराठी में कहा बाला साहब धनुष्यबाण का निशान दिया आपने. बाला साहब उसकी पूजा करते थे, आज भी हम भी करते. हाँ सर, उसी को थोड़ा सा हिंदी में आप एक्सप्लेन कर दीजिए. एक चीज दूसरी, जो एक केंद्रीय मंत्री ने कहा था कि धनुष्यबाण इनको दे दो, उसको लेकर आपने आरोप लगाया. इन दोनों सवालों का हिंदी में जवाब. आज अभी आपने जो सवाल पूछे उसमें उत्तर आ ही गए ना. धनुष्यबाण तो मैंने पहले दिखाया आपको, वो वही धनुष्यबाण है जिसकी पूजा आज भी होती है और जिसकी पूजा बाला साहब अपने हाथों से करते थे. तो इन्होंने भले कागज पे धनुष्यबाण चुराया होगा लेकिन असली धनुष्यबाण मेरे पास है. और उस धनुष्यबाण की ताकत जिसकी पूजा बाला साहब ने की है, वो जो उसमें शक्ति है, वो शक्ति की ताकत इनको दिखेगी. महाराष्ट्र में क्यों नहीं चलता? आपने कहा कि मोदी का चेहरा महाराष्ट्र में नहीं चलता. वो पता चला मोदी का चेहरा महाराष्ट्र में नहीं था, इसलिए अब बाला साहब का नकाब पहन के वो सारे भाजपाई मैदान में उतरना चाहते हैं. बाला साहब नाम ही चल रहा है, धनुष्यबाण चलता है, शिवसेना चलता है, भाजपा की जादू नहीं चल रही है. जो पिछले चुनाव हो गए 5, उनमें से कितना भाजप सिर्फ एक जीत गई पदवीधर मध्ये, आणि तो सुद्धा उमेदवार आमचा चोरलेला. म्हणजे उमेदवार भी उनको चोरी करना पड़ता है. सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील उद्धव साहेब एक मोठं आव्हान असणार आहे, कारण आजही 7 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे हे प्रकरण वर्ग करण्यासाठी एक रिमार्क पास केले गेलेले आहे की 21 फेब्रुवारीला आम्ही विचार करू, तोपर्यंत ठीक आहे ना. आमच्याकडे तो आव्हान त्याला तुम्ही नाही, कसं आव्हान काय, जो असं आहे शेवटी जर 5 न्यायमूर्ती त्यांच्या यांनी न्याय देऊ शकत असतील तर आम्हाला काही अडचण नाहीये. त्यांनी आमचं म्हणणं एवढंच आहे की जसं आता निवडणूक आयोगाने एक खेळ केला की त्यांनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडनं घेतली, त्यांनी सदस्यपत्र आमच्याकडनं घेतली आणि वरकरणी सगळं आम्ही खूप खोलात जातो याचं दाखवून, मी मगाशी म्हटलं ते परत सांगतो की शेण खायचं ते खाल्लंच. त्याच्यामुळे आमचा विश्वास आता न्यायमूर्तींवरती आहे. ते अत्यंत निपक्षपातीपणाने आजपर्यंत सगळं तो कारभार चाललेला आहे आणि त्यांनी घटनाक्रम जो काय आहे, पहिलं काय घडलं, दुसरं काय घडलं, त्याच्याप्रमाणे घटनाक्रम लक्षात घेऊन ते विचार करतात असं आम्हाला वाटतं. आणि तीच एक शेवटची आशा आहे, कारण ती जर का आशा आता संपली तर मग आपल्या देशामधल्या निवडणुकाच रद्द करून एक छत्री अंमल सुरू करायला काय हरकत नाही. निवडणुकांचं तरी लोकांना कशाला तुम्ही रांगेत उभं करता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात तुम्ही प्रचंड आंदोलन केलं, त्यांना हटवण्याची मागणी केली, त्यानंतर आज त्यांचा शेवटचा दिवस होता, जाता जाता अपशकून झाला असं वाटतं. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने बाउन्स बॅक केलं जगनमोहन रेड्डीने, त्या पद्धतीनं आता होणार ना, पक्ष होणार, नक्कीच होणार. म्हणून मी सांगितलं ना की तुम्हाला लक्षात असेल की जेवढे शिवसैनिक मला भेटतात त्यांना मी सांगितलं की मी 19 जून 1966च्या मानसिकतेत आहे. ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची सुरुवात केली तेव्हा तर आमदार खासदार काही नगरसेवक पण नव्हते, पण त्याच्यानंतरच्या निवडणुकीपासून जो शिवसेनेचा इतिहास आहे तो बघतात तुम्ही. अनेकांना शिवसेनेने मोठं केलं. आता काय झालेलं आहे, शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने जेवढं काही देता येणं शक्य होतं ते देण्याचा प्रयत्न केला, पण ही जी माणसं ज्यांनी सगळं काही घेतलं त्यांनी सगळं घेण्याचं काम केलं, पण मनाचा मोठेपणा त्यांच्यात आलाच नाही, कारण मनाचा मोठेपणा हा देता येत नाही. सर 21 फरवरी को लेकर कितना आश्रमित है और 21 फरवरी को जो फैसला आने वाला है, 21 फरवरी को फैसला नहीं आने वाला. शिवसेना का नाम भी चुनाव चिन्ह भी चला गया, कैसे चला कैसे गया, अब तो हम जाएंगे ना कोर्ट में, अदालत है ना.
संस्थांच्या निवडणुका आता लवकर जाहीर होतील असं वाटतं का? आणि हो, नक्की वाटतं. कारण त्याच्यासाठी त्यांनी हा निकाल ठरवून दिलेला आहे आणि ठरवून निकाल दिल्यानंतर अगदी 2-5 दिवसामध्ये जर का 227-236चा निकाल लागून सुद्धा निवडणुका महापालिकेच्या लागल्या तरी मला नवल नाही वाटतात. तुम्ही कसं सामोरे जाणार? कारण आम्ही मर्दासारखे सामोरे जाणार. सर आने वाला समय सर किस तरह से आप अपनी लड़ाई लड़ेंगे, क्योंकि बहुत सारे नेता जो छोड़कर गए कहीं ना कहीं उनकी भी अपनी नेता गए लेकिन जिन्होंने उनको नेता बनाया वो मेरे साथ है.